श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता आपण ज्या दिवसाची अगदी उत्सुकतेने वाट पाहत होतो तो दिवस म्हणजे 20 मार्च, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. प्रकट दिनाची उत्सुकता ही प्रत्येकालाच असते, कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटींनी कार्यरत असतं. त्यामुळे जर या काळामध्ये आपण काही सेवा केल्या तर त्याचा निश्चितच लाभ आपल्याला होत असतो. अनेक जणांना याचे मागच्या वर्षी देखील अनुभव आलेले आहेत आणि तुम्हाला देखील असेच अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील प्रकट दिनाच्या दिवशी काही सेवा आवर्जून करू शकता. आता या काळामध्ये गुरुचरित्र पारायण करणे याला खूप महत्त्व असतं, पण आपल्याला ते करणं शक्य होत नाही, कारण की घरामध्ये लहान बाळ किंवा इतर काही कामे असतात. या कारणाने आपल्याला शक्य होत नाही. मग अशा वेळेस अशी कोणती सेवा करावी की जी सेवा लवकर पूर्ण होईल आणि ज्याचे फळही आपल्याला मिळेल? तर तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तसेच कोणते नियम पाळावे, कोणत्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, कारण की गुरुचरित्र पारायण म्हटलं की त्यामध्ये भरपूर नियम असतात आणि एवढे नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही. म्हणून तर आपण गुरुचरित्र पारायण करत नाही. पण जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा. पण जर शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रमधील हा एक अध्याय पठण करायचा आहे, त्यासोबत काही सेवा देखील करायच्या आहेत. तर कोणत्या सेवा कराव्या, कोणते उपाय करावे याचबद्दलची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर प्रथमच आले असाल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहा किंवा श्री गुरुदेव दत्त लिहा तरीही चालेल. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी महाराजांचा, दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याचीही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी मार्ग दाखवू शकता. मग एखाद्या व्यक्तीला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर अशा व्यक्तीला तुम्ही गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ देऊ शकता किंवा स्वामी चरित्र सारामृत पुस्तक दिलं तरी पण चालेल. पण अशाच व्यक्तींना द्यायचं आहे की ज्या व्यक्तीला खरंच त्याची गरज आहे आणि ती व्यक्ती तो ग्रंथ वाचणार आहे. अशा व्यक्तीला जर ते पुस्तक ग्रंथ दिला तर आपल्याला देखील त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि अगदी तुम्ही केंद्रामध्ये देखील देऊ शकता, कारण की केंद्रामध्ये भरपूर महिला पुरुष येत असतात. आता जे जुने सेवेकरी असतात तर त्यांच्याकडे ग्रंथ ऑलरेडी उपलब्ध असतोच, पण जे नवीन सेवेकरी आहेत तर त्यांना देखील गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ देऊ शकता किंवा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ दिला तरी पण चालेल. कारण हा ग्रंथ जेव्हा तो व्यक्ती वाचतो तर त्याचाही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. तर ही एक सेवा तुम्ही करू शकता. तसेच काही महिला पुरुष अगदी 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची देखील सेवा करतात. या सेवेला देखील अनन्यसाधारण महत्त्व असतो. मग 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे म्हणायचे? रोज एक वेळा स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पठण करायचे. असे 21 पारायण करणे किंवा असे 11 पारायण करणे ही देखील सेवा आहे. त्याचबरोबर ज्यांना शक्य होत नाही तर असे व्यक्ती स्वामी चरित्र सारामृतमध्ये रोज 3 अध्याय देखील पठण करू शकतात. हे 3 अध्याय म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यासाठी असतात. त्याचबरोबर आता आपण अगदी तारक मंत्राची देखील सेवा करू शकता. तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. अगदी तारक मंत्राची ही सेवा कोणीही व्यक्ती करू शकतो. तुमच्या घरातील मुलं असतील, आजी आजोबा असतील, ताई दादा असतील, कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर आता आपण कोणता अध्याय पठण करायचा आहे तर ते देखील बघणार आहोत. गुरुचरित्र ग्रंथाचे देखील खूप महत्त्व आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची अधिव्याधी, आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून
गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येणाऱ्या अडचणींवर देखील गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारंभ दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय मानले जाते. जाणकार सांगतात, आता गुरुचरित्रमधील आपल्याला 9वा अध्याय पठण करायचा आहे. हा अध्याय इच्छापूर्तीसाठी आहे. तुमची एखादी कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असो, जसे तुमचा विवाह होत नाहीये किंवा घरामध्ये पैशांची कमी आहे, पैसा स्थिर राहत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही, नोकरी मिळत नाही, तर गाडी होत नाहीये, घर होत नाहीये, अशा अनेक समस्यांसाठी तुम्ही गुरुचरित्रमधील 9वा अध्याय नक्कीच पठण करू शकता. तर हा अध्याय कसा पठण करायचा, तसेच 21 दिवसांची सेवा करायची, 11 दिवसांची सेवा करायची, ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. आता तुम्ही अगदी ज्या दिवसापासून व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून जरी तुम्ही गुरुचरित्रमधील हा 9वा अध्याय पठण करायला सुरुवात केली तरी पण चालेल. याचे काही नियम आहेत. तर आपण यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. जेव्हा पण आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते तर तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्यावरती आहे असं देखील आपल्याला वाटत असतं. तसेच आपल्यावरती कितीही संकट येऊ तरी त्या संकटांवरती आपण सहजपणे मात करू शकतो. त्यामुळे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर आता ही सेवा तुम्हाला ज्या पण दिवसापासून करायची आहे त्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे. जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिर नसेल तर अगदी तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तरी पण चालणार आहे. अशा वेळेला आपण किंवा मंदिरही नसेल तर आपण घरामध्येही स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीजवळ आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. नारळ आणि खडीसाखर आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे. त्याचबरोबर मी कोणती सेवा करणार आहे, गुरुचरित्रमधील हा अध्याय मी पठण करणार आहे किंवा अगदी मी 21 दिवसांची सेवा करणार आहे, स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहे, तारक मंत्राची सेवा करणार आहे किंवा नामस्मरण करणार आहे, जे काही तुम्हाला वाटतं ते तुम्ही ह्या खडीसाखर हातात घेऊन बोलू शकता. किंवा एक श्लोकी गुरुचरित्र पठण करणार आहे. तुम्ही जी पण सेवा करणार आहात तर ती सेवा तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि बोलताना असं बोलायचं आहे की ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी. म्हणजे स्वामी महाराज आपली ही जी सेवा आहे ती आपोआप पूर्ण करून घेतात. कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख सहन करावं लागतं. असं वाटतं की खरंच देव आहे की नाही, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर इथंच आहे की जेव्हा आपल्याला वेळ येते आणि आपण सेवा करतो त्यानंतरचे जे आपल्याला स्वामींकडून आशीर्वाद मिळतो आणि आपले जसे जसे प्रॉब्लेम सॉल्व जातात तेव्हा आपला निश्चितच विश्वास पटू लागतो की देव आहे. आणि कधीकधी जर तुम्ही खूप सेवा करून पण जर तुम्हाला ती गोष्ट मिळत नसेल तर ती गोष्ट नशिबावर सोडून द्यावी. कदाचित स्वामींची तशी इच्छा नसेल ती गोष्ट तुम्हाला मिळावी किंवा ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली नसेल असा विचारही तुम्ही करू शकता आणि ती गोष्ट मिळवण्याचा जो अट्टाहास आहे तो थांबवू शकता. तर इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते काही क्षण, तेही हवेतही असंच, पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधीकधी वाटतं की कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमच्या त्याच्यावरती विश्वास पाहिजे, ज्यामुळे तुम्ही फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. स्वामी महाराज ही सेवा तुमच्याकडून आपोआप पूर्ण करून घेतील. तर आपण नारळ आणि खडीसाखर आपली इच्छा मनोकामना बोलून तिथे ठेवायचं आहे. मग महाराजांच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये तुम्ही ठेवलं तरी चालू शकता आणि सेवेला सुरुवात करायची आहे. तर आता काय करायचं आहे, फक्त यासाठी काही नियम आहेत. जसे की मांसाहार करायचा नाही, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. बाकी आपण घरामध्ये खोटे बोलू नये. तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर बाहेरचं जे काही आहे स्नॅक्स आयटम वगैरे किंवा काहीही बाहेरचे कुठलेही पदार्थ खाण्याचे टाळावे पारायण करत असताना. आणि ज्यांना हा अध्याय पठण करणे शक्यच होत नसेल अशा व्यक्तींनी श्रवण केलं तरी पण चालेल. आता फक्त दुपारी 12 ते 12:30च्या जी वेळ आहे त्या वेळेला आपल्याला सेवा करायची नाही, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे ही वेळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता.
आता यानंतर आपण कोणती सेवा करू शकतो की जी सेवा अगदी खूपच लवकर होईल आणि त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एकच श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता. ज्यांना 52 अध्याय मोठे गुरुचरित्र वाचन त्यांचे पारायण करणे शक्य होत नसेल, त्यांनी निदान हा एक श्लोकी गुरुचरित्र तरी मोठ्या श्रद्धेने म्हणावा. त्यामुळे आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र देखील रोज 108 वेळा पठण करू शकता किंवा मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. दत्ताचा अवतार झाला कलियुगी त्रिपाठापुरी. त्यामुळे दुसरा श्री नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला विलवाडीचे संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रम. मी परत एकदा तुम्हाला हा श्लोक सांगते. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी. त्यामागे दुसरा श्री नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थही हिंडत पातला बिलवाडीचे संगमा तेथून मठ गंगापुरी वसेवारी दिनाचे श्रमा. तर आपण हा एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता. तर तुम्ही अगदी ही सेवा 21 दिवसांची करू शकता किंवा 11 दिवसांचीही केली तरी पण चालेल. अत्यंत महत्त्वाची सेवा आहे ही. ज्यांना काही सेवा करणे शक्य होत नाही अशा व्यक्तींसाठी नामस्मरण करण्याचा एक चांगला उपाय आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र जप करू शकता. अगदी स्वयंपाक करत असाल तरी तुम्ही हा मंत्र जप केला तरी पण चालणार आहे. स्वयंपाक बनवत असताना देखील जे तुम्ही बनवत असाल ते तुमचं जेवण पण प्रसाद बनून जाईल. तुम्ही जर स्वामी नावाचा गजर करून प्रसाद बनवत असाल तर. श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा जप खूप जणांचं भाग्य बदलून टाकतो आहे. जसं तुमचा जप वाढत जातो तसतशी तुमची परिस्थिती आपोआप सुधारत जाते. 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपांनी पैशाचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संतती विषयांची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढे घडणाऱ्या घटनांच्याही तुम्हाला आगाऊ सूचना मिळते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन घडते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे नामस्मरण देखील तुम्ही करू शकता. जेव्हा तुमचा 6 लाख जप पूर्ण होईल तेव्हा त्याची प्रचिती तुम्हाला निश्चितच येईल. स्वामी समर्थ नामाचे स्मरण कसेही केले तरी पण चालेल. अगदी आपण शेतात काम करताना, बी पेरताना देखील तुमच्या मुखातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्ही म्हणू शकता. याला कुठलंही बंधन नाही आणि तुम्ही कुठल्याही दिशेला तोंड असलं तरी पण चालतं, त्यालाही काही बंधन नाही. त्यामुळे तुम्ही कधीही केव्हाही हा जप करू शकतात. पण जेव्हा तुमच्याकडून हा रोज करण्याचा जप विसरतो तेव्हा देखील काळजी करायची नाही. अगदी रात्री झोपताना जरी आठवलं तरी पण तुम्ही हा जप करू शकता. आणि ह्या जप केल्यानंतर तुम्हाला खरंच स्वामी प्रकट दिनापर्यंत ह्या सेवा जर तुम्ही केल्या आणि ह्या जप जर तुम्ही वाढवला तर तुम्हाला निश्चितच प्रचिती येईल की तुमच्या जीवनामध्ये सर्व काही सकारात्मक घडत आहे. आजपर्यंत ज्यांनी स्वामींच्या वरती विश्वास ठेवून ज्या गोष्टी हे केलेल्या आहेत, मनाशी जपलेल्या आहेत की मला हे पाहिजे, मला कार पाहिजे, मला घर पाहिजे, मॅनिफेस्टेशनसारखं त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आहेत. तर तुम्हाला देखील अशीच काही इच्छा असेल तर तुम्ही देखील स्वामींच्या चरणी ही इच्छा प्रकट करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.